चला आज आपण एका महान छत्रपतींची वीरगाथा आपण माहीत करून घेऊ. महान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र धर्मवीर छावा छत्रपती संभाजी महाराज. ऐकण्यासारखं आहे. पण त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला, पुणे जिल्ह्यात आहे तो. ते 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्याच्यामुळे संभाजी महाराजांच्या सांभाळ आणि त्यांचे विचार जिजाऊ मातांना प्रेरणा घेतली. ज्याप्रमाणे जिजाऊ मातांनी शिवरायांना घडवलं त्याप्रमाणे संभाजी महाराज घडले गेले नसे तर नवलच होतं ते. त्याच्यामुळे संभाजी महाराजसुद्धा जिजाऊंच्या विचारांखाली आपल्या शिवरायांसारखेच घडले ते. त्यांना 10 ते 12 भाषा येत होत्या, अवगत होत्या. ते शस्त्रामध्ये बी हुशार होते आणि शास्त्रामध्ये अभ्यासात पण हुशार होते. त्यांनी पुष्कळ लढाया जिंकल्या. औरंगजेबाने आक्रमण केलं महाराजांवर. महाराजांपाशी मावळे कमी होते आपल्याला माहिती, आणि औरंगजेबाचे अफाट सैन्य होतं. तरी महाराजांनी 8 ते 9 वर्ष औरंगजेबाबरोबर झुंज दिली. किती 8 ते 9 वर्ष. शेवटी काही लोकांनी गद्दारी केली दुर्दैवाने आणि महाराज पकडले गेले, यातना दिल्या गेल्या महाराजांना. परंतु महाराजांनी आपला धर्म बदलला नाही. त्यांना आमिष दाखवलं गेलं, यातना दिल्या गेल्या धर्म बदल, परंतु त्यांनी धर्म बदल आणि यातना सहन केलं. हे होतं त्यांचे धर्माबद्दल प्रेम, धर्माबद्दल आस्था, निष्ठा, धर्माची तत्त्व. म्हणून त्यांना म्हणतात धर्मवीर, त्यांना म्हणतात छत्रपती. जनतेची ते तेवढ्याच प्रेमाने काळजी घ्यायची शिवरायांसारखी. आणि त्यांना म्हणतात छावा. छावा म्हणजे सिंहाचं पिल्लू. म्हणजे ज्याप्रमाणे शिवराय होते त्याचप्रमाणे पराक्रमी आपले संभाजी महाराज होते, म्हणून त्यांचे गौरव छावाने सुद्धा केला जातो. या इतके विशेषण त्यांना दिले होते. पहा, धर्माबद्दल प्रेम, अभिमान म्हणजे धर्माची तत्त्व पाळणं. तर जास्तीत जास्त ही चांगली माहिती महाराजांबद्दल शेअर करा. पुष्कळ महाराजांची एवढी माहिती, एवढी युद्ध जिंकली, इतका पराक्रमी तो 1-1.5 मिनटात सांगणे शक्य नाही आहे. करा शेअर. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शेअर करा. धन्यवाद.